नमस्कार रामराम मंडळी, मी भाग्यश्री. आज आपण स्टार्ट करत आहोत क्लासला. तर सुरुवातीला आपण टेपची माहिती लिहून घेऊयात. तुम्हाला वही असली एक वही करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढे अडचण आलं तरी ह्यात तुम्हाला प्रश्नाचे उत्तर भेटेल. आधी टेपची इन्फॉर्मेशन लिहून घ्या आपण. ही टेप जो असतो, ही टेप बघा इथंपर्यंत जो 100 आहे, 100 सेंटीमीटर म्हणजेच 1 मीटर. नोट करून घ्या. 100 सेंटीमीटर म्हणजेच 1 मीटर. आणि आपली टेप असतो पूर्ण बघा 150 सेंटीमीटर असतो. आपली पूर्ण टेप किती आहे? आपली पूर्ण टेप 150 सेंटीमीटर. 150 सेंटीमीटर म्हणजेच टोटल 1.5 मीटर आपली टेप. आणि मी स्टार्टिंगला सांगितलेलं आहे 1 इंच आणि 2 इंच, अर्धा इंच, पाव इंच कसं आहे म्हणून. इथून मोठ्या लाईनपासून छोट्या लाईनपर्यंत 1 इंचाचा गॅप असतो. जो सेंटरमध्ये ही मोठा लाईन दिसतो, इथून इथंपर्यंत अर्धा इंच, इकडून इकडे अर्धा इंच. आणि जी लाईन तिसरी लाईन आहे, इथून हे पाव इंच, हे पाव, अर्धा, पाऊण आणि 1. हे तुम्हाला आलं तर मेजर करायला सोपं जाईल. तर चला आपण आधी स्टार्टिंगला ब्लाऊजवरनं माप घेऊयात. ब्लाऊजची माप स्टार्ट घेऊयात. आणि उद्या आपल्याला अंगावरचं माप कसं घ्यायचं ते शिकवेन मी. माझंच ब्लाऊज आहे, दिवाळीची ब्लाऊज. गळा वगैरे छान आहे ना? कमेंट करून सांगा गळा कशी आहे. बघा आधी आपण उलट करून घेऊयात. जे ब्लाऊज शिवणार आहे ती ब्लाऊज आधी उलट करून घ्या. जो शोल्डर आहे, शोल्डरच्या वरच्या बाजूला पकडायचं. जो कापड सोडला इथून पहा बघा, पूर्ण आपली ब्लाऊज किती आहे? 14 इंचाची ब्लाऊज आहे. ब्लाऊज उंची आहे 14 इंच आणि खाली आपल्याला अर्धा इंच सोडवायचे. अर्धा इंच वाढून घ्यायची. ब्लाऊजची उंची किती आहे? 14. तुम्ही असं आधी लिहून घ्या एका वहीवरती. उंची, छाती, कंबर, बाहीची उंची आणि रुंदी, हे मुंडा, समोरचा गळा, मागचा गळा आणि शोल्डर. आपली उंची किती आहे? 14. उंची 14 आहे. आणि आपण कटिंग करताना अर्धा इंच वाढून घेणार आहे. अर्धा इंच म्हणजेच 14 प्लस अर्धा म्हणजे 14.5 इंचाची माप आपण मेजर कटिंग करून घेणार आहोत. आता ह्याची छाती काढून घेऊयात. छाती घ्यायची आपण वाढपट्टीपासनं. जो इकडे वाढून घेतलेला असते या पट्टी आपली, वाढपट्टीपासनं छाती घ्यायची. इथून स्टार्ट करायची. स्टार्ट 9.5. 9.5 येतोय. जी सिलाई आहे आपली, सिलाई आहे इथंपर्यंत मोजायची. इथून हे बघा 9.5. 9.5 प्लस 1.5 इंच वाढून घ्यायची आपल्याला कटिंग करताना. 9.5 म्हणजेच 9.5चा चौथा भाग. 9.5 प्लस आपला गुणिले 4 करा, ती पूर्ण माझी छाती निघेल. बघा असं 4 वेळा फोल्ड करून घ्यायची अशी. आता हे 9.5 आहे ना. आता 9.5 इथं आपली छाती 9.5 लिहून घेतलं. कमरेचं सुद्धा तसंच. जी खालची पट्टी असते क्रॉस पट्टी, इथून आपल्याला मोजायचे. बघा हे क्रॉस पट्टीच्या इथून 8 येतोय. कंबर 8. बाही मोजून घेऊयात. बाही किती आहे बघा, रुंदी 5 आहे. रुंदी 5 आणि उंची ह्या पद्धतीने. ही शोल्डर जॉईन झाली ना, इथून आपल्याला मोजायचे शोल्डरपासून खाली.
किती आहे 10.5. उंची किती आहे 10.5 आणि रुंदी आहे आपली 5. आता मुंड्यात फुगा येतो किंवा घोळ निर्माण होतो. आपण चुकलो की मुंड्यात माप घ्यायला चुकलो की ब्लाऊज आपली चुकली. बघा ब्लाऊज ठेवला ह्या पद्धतीने. जिथे स्टार्ट होतो शोल्डर तिथून आपल्याला अशा पद्धतीने घ्यायची. बघा किती येतोय 8. साडेसात येतोय. 7.5 मधून आपल्याला 2 कमी करायचे. इथून 1 कमी केलं, इथून 1 म्हणजेच 2 इंच कमी करायचं, म्हणजेच 5.5 घ्यायची. कटिंग करताना तुम्हाला लक्षात येईल. असं माप घ्या जिथं टिप मारलेलं आहे तिथंपर्यंत. ह्या पद्धतीने मोजायचं. 7.5 असो, 8 असो, 8.5. 9च्या पुढे असला तर 2.5 इंच कमी करायची. 9च्या आत असेल तर 2 इंच कमी करायचं. नोट लिहून घ्यावं ही तुमच्या, जेणेकरून लक्षात राहील. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. असंच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ लाईक करायची विसरू नका. तुमचं प्रश्न उत्तर कमेंटमध्ये विचारू शकता, तुम्हाला उत्तर लगेच भेटेल. अजून एकदा सांगते, शोल्डरपासून जो मुंड्याचा लाईन सिलाई मारलेला आहे तिथंपर्यंत ह्या पद्धतीने मोजून घ्यायचं. 9च्या आत असेल तर 2.5 कमी करायचं आणि 9च्या पुढे असेल तर 2.5 कमी करायचं. 9च्या आत असेल तर 2 कमी करायचं. आता हे माझं आहे 7.5, म्हणजेच 2 इंच कमी करणार मी. 7.5 ते 6.5 1, 6.5 ते 5.5 1 असं 2 इंच कमी केला. मुंडा निघाला 5.5. समोरचा गळा ह्या पद्धतीने ठेवायचा. समोरचा गळा क्रॉसमध्ये घेत असाल, असा क्रॉसमध्ये घेऊ नका, कन्फ्यूज होतो नंतर कटिंग करताना. क्रॉसमध्ये नाही घ्यायची. जे शोल्डर आहे इथून आणि ही पट्टी इथून ह्या पद्धतीने मार्क करून घ्या, चॉक असेल तर. बघा आपली गळा किती आहे 6.5. समोरचा गळा 6.5. मागचा गळा. आता हे बोट नेक आहे. बोट नेक असल्यामुळे कन्फ्यूज होतो. हे माझा बोट नेक आहे. शोल्डर पासून मोजायचं. बघा आपली उंची 14 आहे ना. बोटनेक हा जॉईन असेल तर बोटनेक, ह्याला जॉईन असेल तर बोटनेक म्हणतात. डायरेक्ट ओपन असेल तर आपली गळा किती झाली 11 इंच. 11 इंचची आपली गळा आहे. मागचा गळा 11 इंच. आता हे शोल्डर. आता आपल्याला इकडे 1/2 इंच सोडायचंय, कारण आपण गोटपट्टी लावतो. गोटपट्टीला आपल्याला 1/2 इंच जातो. हाय तशी जो कापड आलेला आहे तिथंपर्यंत पूर्ण मोजायचं. हे बघा 3.5 इंच. इकडे 1/2 इंच वाढून घेतलेला आहे फक्त गोटसाठी. किती आहे 3.5 इंच. तसं नसेल तर डायरेक्ट तुम्ही असं मोजा, 3 इंच आहे, 1/2 इंच वाढून 3.5 घ्या. शोल्डर झालं 3.5. ह्या पद्धतीने आपल्याला माप काढून घ्यायची. तुम्हाला लक्षात आलं तर ठीक, नाही लक्षात आलं तर तुम्ही कमेंट करा, तुम्हाला उत्तर भेटेल. तर चला नेक्स्ट व्हिडिओ आपण अंगावरचं माप कसं घ्यायचं शिकूयात आणि डायरेक्ट कटिंगला चालू करूयात. चला बाय.